तर मित्रांनो, या प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आपले जे काही अलाइट मोशनचे प्रोजेक्ट असतात ते अलाइट मोशनचे प्रोजेक्ट तुम्हाला इम्पोर्ट करायचं आहे आणि जे काही मटेरियल असते ते देखील तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे। मटेरियल प्रोजेक्ट वगैरे इम्पोर्ट डाउनलोड केल्यानंतर आता तुम्हाला बघू शकता बिटमार्क प्रोजेक्ट, HDRC इफेक्ट प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट, ओके, असे 3 प्रोजेक्ट लागणार आहेत। हे प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट आहे त्याला तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे। तर बघू शकता मित्रांनो, या प्रकारे बिटमार्क प्रोजेक्ट मी तुम्हाला दिलेला आहे। प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर आता तुम्हाला एकदम स्टार्टिंगला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जे काही सॉन्ग मित्रांनो मी तुम्हाला दिलेलं असणार आहे ते सॉन्ग यामध्ये तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे। तर बघू शकता या प्रकारे मी सॉन्ग ॲड करून घेतलेलं आहे। सॉन्ग ॲड केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला एकदम सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही ज्या पण फोटोचा व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहे तो फोटो सिम्पली तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे। फोटो ॲड केल्यानंतर ह्या फोटोला तर तुम्हाला मित्रांनो एकदम शेवटपर्यंत वाढवायचा आहे आणि या प्रकारे वाढवून घेतल्यानंतर आता तुम्हाला इथे बघू शकता 5.17च्या बीटवरती मी जी काय तुम्हाला डबल बीट मार्क दिल्या तर सिम्पली त्या डबल बीट मार्कवरती येऊन ह्याला 2 पार्टमध्ये कट करायचं आहे। तर मित्रांनो, या प्रकारे कट केल्यानंतर आता तुम्हाला इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपलं HDRC इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचं आहे आणि प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हे जे काही तुम्हाला लेअरचं ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून सिलेक्ट ऑल लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि आपला लोगो इथून डिसिलेक्ट करून नंतर लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी फाईल लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। नंतर मित्रांनो इथून तुम्हाला बॅक यायचं आहे, आपला मेन बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि एकदम सुरुवातीला येऊन इथे लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून या 5 लेअर तुम्हाला पेस्ट करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता मित्रांनो, एकदम जबरदस्त क्वालिटीचा HDRC इफेक्ट आणि शॅडो PNG वगैरे सर्व काही या ठिकाणी अप्लाय झाले। एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला स्टार्टिंगला येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनलाच क्लिक करायचं आहे आणि तिथून क्लिक केल्यानंतर जी काही मित्रांनो मी तुम्हाला PNG दिलेली असणार आहे बघू शकता एकदम नाथ PNG या ठिकाणी तुम्हाला मी बनवून दिले, ओके। तर ही PNG मित्रांनो तुम्हाला ॲड करायची आहे। PNG ॲड केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे, हा जो काही लास्टचा ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून हे जे काही इथे तुम्ही बघू शकता म्हणजे खालची जी काही लाईन तुम्हाला दिसते ती मायनस तुम्हाला 3.5 वरती ठेवायची, ओके। या प्रकारे ठेवल्यानंतर आता तुम्हाला ह्या 3rd नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ह्याची साईज थोडीशी कमी करून नंतर पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करून या PNGला तुम्हाला या प्रकारे असं सेट करायचं आहे, ओके। तर बघू शकता मित्रांनो, ही PNG आहे। ह्या PNGला मी व्यवस्थितरित्या सेट करून घेतले। व्यवस्थितरित्या सेट केल्यानंतर आता तुम्हाला ह्या देखील एकदम शेवटपर्यंत वाढवायचं आहे, ओके। एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो इथून तुम्हाला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि पहिला जो काही इफेक्ट असणार आहे तो इफेक्ट कॉपी करून आपल्या पहिल्या पार्टमधला जो काही फोटो होता त्या फोटोला तुम्हाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। नंतर मित्रांनो इथून तुम्हाला बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि दुसरा इफेक्ट जो काही आहे शेक इफेक्ट, तो शेक इफेक्ट तुम्हाला कॉपी करून आपल्या बिटमार्कमधला जो काही ह्या पार्ट म्हणजे 5.17 पासून पुढचा जो काही फोटो आहे त्या फोटोला तुम्हाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर बघू शकता मित्रांनो, एकदम जबरदस्त क्वालिटीचा इफेक्ट आपण इथे पेस्ट करून घेतलेला आहे। या प्रकारे पेस्ट केल्यानंतर आता तुम्हाला 3ची जी काही बीट आहे म्हणजे 3 सेकंदवरती, तर त्या बीटवरती यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल शेप तुम्हाला ॲड करून पूर्ण स्क्रीनवरती सेट करायचा आहे आणि सेट केल्यानंतर ह्या रेक्टँगल शेपला तुम्हाला बघू शकता या पोझिशनपर्यंत असं तुम्ही ठेवू शकता। नंतर मित्रांनो ह्याचा कलर तुम्हाला इथून ब्लॅक करायचा आहे। ब्लॅक केल्यानंतर ऑपोसिटी ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याची ऑपोसिटी तुम्ही 30 वरती ठेवू शकता, ओके, किंवा त्याच्यापेक्षा कमी देखील करू शकता। या प्रकारे केल्यानंतर तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि ब्लिंक इफेक्ट ॲड करून याची फ्रिक्वेन्सी तुम्ही इथे बघू शकता 10 पासून पुढे कितीही ठेवू शकता, ओके। एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला 6.7च्या बीटवरती यायचं आहे। प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल शेप ॲड करून त्याला देखील पूर्ण स्क्रीनवरती सेट करायचं आहे। कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्हाला पांढरा कलर सिलेक्ट करायचा आहे। नंतर मित्रांनो थोडंसं पुढे आल्यानंतर ह्याचा एक्स्ट्रा पार्ट तुम्हाला कट करायचा आहे। नंतर लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्या लेअर तुम्हाला कॉपी करून म्हणजे ह्या लेअरला सिलेक्ट करून लेअर कॉपी करायची आहे आणि मित्रांनो पुढे जेवढ्या पण काही बीट असणार आहेत त्या प्रत्येक बीटवर ही लेअर आहे ती लेअर तुम्हाला पेस्ट करत जायचं आहे, ओके।
तर मित्रांनो बघू शकता जेवढे पण इथे बीट होते त्या प्रत्येक बीटवरती मी लेअर ॲड करून घेतल्या आणि जो काही लोगो होता तो देखील या ठिकाणी ॲड करून घेतलेला आहे। आणि ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला त्या प्रकारचा आपला व्हिडिओ देखील या ठिकाणी क्रिएट झालेला आहे। तर मित्रांनो व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।